एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आज आहे सॅटर्डे आणि हा माझा आहे सॅटर्डेचा व्हिडिओ. तर बघा, हा माझा आठवडी बाजार आहे ज्याचं मला प्रिपरेशन वगैरे सगळं करून ठेवावं लागतं एक दिवस आधीच. तर कारण की संडेला जर काही कुठे बाहेर वगैरे जायचं असलं तर मग ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. तर बघा, मी आज बाजार वगैरे सगळं घेऊन आले. तर मी तो कसा प्रिपेअर करते ह्याचं तुम्हाला व्हिडिओ दाखवणार, म्हणजे मी कसं ऑर्गनाईज करून ठेवते ते. तर फ्रेंड्स, जर चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा, जेणेकरून मला तुमच्या कमेंट्सने मोटिवेशन मिळते. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका फ्रेंड्स, तर बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे मी सर्व प्रकारच्या भाज्या घेऊन आले होते. टोमॅटो आणलेला, भेंडी आणलेली, वांगे आणले होते, काकडी घेतली होती, शिमला मिरची घेतलेली, फ्लावर, अद्रक, मिरची, कोथिंबीर, ह्या सगळ्यात आपल्या रेग्युलरच्या रुटीन रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत, त्या सगळ्या घेतल्या होत्या. कांदे, बटाटे. तर फ्रेंड्स, कांदे तर भरपूर महाग झाले. तर पावसाळा जास्तीचा सुरू व्हायच्या आधी कांदे भरून ठेवा, साठवणीमध्ये राहिलेले बरे पडतात, कारण की पावसाळ्यात भरपूर कांदे महाग होऊन जातात. तर बघा, इथे मला आणि बाजारामध्ये 2 असे चमचे पण भेटले होते. तर ते चमचे असे म्हणजे झारा आणि एक हे होतं, छोटासा असा चमचा होता झारा टाईप, आणि दुसरं होतं ते असं आपला डोसा वगैरे म्हणजे अलटी-पलटी करण्याचा होता, डोस्याचा चमचा होता तो. अशा प्रकारे मी ते 2 घेतले होते. तर बघा, इथे मी फ्लावर वगैरे असं सगळं कट करून घेत आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल. तर मी आधी सर्व फ्लावर, कारण की मी पहिले सगळं चेक करून घेते की फ्लावर इतका छान भेटला होता ना फ्रेंड, म्हणजे आजच्या भाज्या खरंच खूप फ्रेश होत्या आणि छान होत्या, ताज्या होत्या आणि पांढरं शुभ्र असा हे होता. तर ह्याच्यामध्ये बिलकुल पण आळी वगैरे असण्याचा चान्सेसच नव्हते. तर मी हे सगळं असं कट वगैरे करून ठेवते, जेणेकरून भाज्या बनवायला जास्त वेळ नाही लागत. पटकन कांदा टोमॅटो कट केला आणि फोडणीला घातला की ही भाजी आपल्याला टाकता येते, किंवा आपल्याला हे करता येतं, पावभाजी करता येते, पुलाव करता येतो. अशा गोष्टींसाठी फ्लावर किंवा वाटाणा हे सगळं रेडीच ठेवावं लागतं. तर वाटाणा मी ऑलरेडीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी तो कसा साठवून ठेवलेला आहे. आता लेट्स से आपण बघू तो कधीपर्यंत आपल्याला जातो ते. तर इकडे मी असं पूर्ण फ्लावर वगैरे सगळं कट करून घेतला आणि एका बॉक्समध्ये, म्हणजे त्याच्या ऑर्गनायझरमध्ये असं टिश्यू पेपर लावून ठेवून दिलं, जेणेकरून त्याच्यामध्ये मॉइश्चर चढणार नाही आणि फ्लावर लवकर काळासुद्धा पडणार नाही. तर अशा प्रकारे मी इथे हे केलं होतं. तिथे तुम्ही बघू शकता. फ्रेंड्स, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि खरोखरच लाईक करा, शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये माझे व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर बघा, इथे मी अशी छोटी छोटी शिमला मिरची आणली होती ह्यावेळेस. मस्त वाटत होती आणि फ्रेश होती. तर मी अशी छोटी शिमला मिरची अशी हे करून घेतली, बॉक्स म्हणजे ऑर्गनायझरमध्ये ठेवून घेतली, ऑर्गनायझरच्या बॉक्समध्ये. आणि इथे मला अद्रक लसूणची पेस्ट वगैरे करायची होती. तर त्याच्यासाठी मी जास्तीची अद्रक आणून ठेवली आणि ही बाकीची उरलेली अद्रक होती ही चहासाठी मी ठेवली होती काचेच्या बरणीमध्ये, जेणेकरून लवकर खराब नाही होत मग अद्रक. तर अशा प्रकारे मी ती काचेच्या बरणीत एवढी अद्रक हे करून ठेवली होती, साठवून ठेवली. आणि इथे वांगी पण छान भेटली होती, छोटी छोटी वांगी होती काटेरी, तर तीसुद्धा छान होती. आणि मी भेंड्या 2 प्रकारच्या आणल्या. एक जास्त मोठीवाली आणली, जेणेकरून त्याची भाजी जास्त म्हणजे खूपच मोठी नव्हती, अशी छान कवळी भेंडी होती, जरगट नव्हती. तर तीसुद्धा मी अशी भाजी बनवण्यासाठी ती आणलेली. आणि छोटी भेंडी तुम्हाला इथे साईडला दिसतच आहे, ती भेंडी मी आणली होती फ्राय करण्यासाठी, क्रंची टाईप. लिंबूसुद्धा आणली होती मी. काही मी पिकलेली लिंबू होती, मी ती एका साईडला ठेवली एका डब्यात, आणि जी कच्ची लिंबू होती तीसुद्धा मी एका डब्यामध्ये ठेवली. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला लिंबूसुद्धा जास्तीची आणून जास्त दिवसासाठी स्टोअर करायची असेल तर तुम्ही तिला टिश्यू पेपरमध्ये, प्रत्येक लिंबाला टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. ही आहे माझी पहिली ट्रिक्स. तुम्ही टिश्यू पेपरमध्ये जर लिंबू गुंडाळून ठेवले तर लिंबू जास्त दिवस टिकतात, खराब होत नाही. नाहीतर मग तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये लिंबू टाकून त्यामध्ये पाणी टाकून ठेवा आणि दर 2 दिवसाआड ते पाणी चेंज करा. त्याने लिंबूसुद्धा रसरशीत राहतात आणि छान राहतात. तर इथे बघा, माझ्या मिरच्यासुद्धा वगैरे सगळ्या देठं वगैरे काढून झाली होती. मी त्याच्यामध्ये टिश्यू पेपर वगैरे टाकून ठेवलं होतं, तर ते मिरच्यासुद्धा आपल्या कधी खराब होत नाही.
तर इथे बघा माझा कढीपत्ता वगैरे पण मी असं छानपैकी हे करून घेतला आहे, म्हणजे काढून घेतलेला. आणि त्याचे काही काही असे कवळे कवळे दांडे होते ना, त्यासुद्धा मी काढून घेतल्या होत्या. तर त्यासुद्धा मी ना धुवून स्वच्छ ना, दुसरी टिप माझी ही आहे की तुम्ही जर कढीपत्ता जास्त दिवसांसाठी टिकवायचा असेल ना, तर त्याला स्वच्छ धुवून असं थोडा वेळ फॅनखाली सुकवा आणि त्याच्यानंतर त्याला आहे ना ओव्हनमध्ये किंवा तव्यावरती आहे ना असं छान प्रकारे भाजून काढा. आता तर उन्हाची शक्यता नाही आहे, पण जर असं ऊन असेल तर तुम्ही उन्हातही कढीपत्ता ठेवू शकता, त्याने पण तो काळा पडत नाही. तर इथे बघा मी ना टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून असे पुसून वगैरे ह्या चाळणीत ठेवली होती, कारण की ही बरीच पिकलेली होती. तर ही मला उद्याच्या कामासाठी मीन्स की वाटण वगैरे बनवण्यासाठी लागणार होती. तर त्याच्यामुळे मी अशी वरतीच बाहेर ठेवली. आणि ही मी रेड बेल पेपर आणि येल्लो बेल पेपरसुद्धा घेतलं होतं. त्याला मी त्याचं प्लास्टिक पेपर रॅपमध्येच क्लीन ठेवलेलं होतं. तर हे मला सगळं कट करायचं होतं, म्हणून मी हे ना असंच ठेवून दिलेलं. तर इथे बघा मी ना कोथिंबीर पण ना फ्रेंड्स खूप महाग झालेली होती आणि ही मला 50च्या 3 जुड्या दिल्या. 20 रुपयाला एक बोलत होता तो. तर मी 50च्या 3 जुड्या घेऊन आली, पण भरपूर आतमध्ये थोडी खराबच निघाली. आता पाऊस वगैरे आहे तर त्या मानाने ती महाग असणारच, पण हरकत नाही, एखाद्या वेळी महाग खावंच लागतं. तर इथे बघा अशा प्रकारे मी कोथिंबीर वगैरे आणि हे पण आणलेलं मी पुदिना. पण पुदिना मला काय व्यवस्थित मिळालाच नाही. पुदिन्यामध्ये बहुतेक म्हणजे हे झालं की पुदिना चुकून दुसरा आला. तर इथे बघा ना डुग्गू मला सतवत होतं, तर मी डुग्गूला घेऊन कोथिंबीर एका हाताने म्हणजे साफ करत होते बघून बघून. तर तशी तर माझी पूर्ण कोथिंबीर साफ करून झाली होती. आता फक्त हा कचराच वगैरे टाकायचा होता कोथिंबीरीचा, म्हणजे दांडी वगैरे होत्या त्या सगळ्या. तर इथे बघा मी ना हे सगळ्यांनी खूप माती होती फ्रेंड्स, खूप माती होती. तर अशा प्रकारे मी हे सगळं मला हे सगळं करून घ्यायचं होतं. तर इथे माझी भेंडी वगैरे पण मला कट करायची होती, तर मी ना ती अशी ठेवली होती साईडला. आता मी त्याला धुवून वगैरे ठेवलं आहे, हे बघा. आणि त्याच्यानंतर मी ना ह्याला कपड्याने वगैरे असे पुसून घेत होते, कारण की ही मोठी भेंडी होती, तर ह्याची मला करायची होती भाजी. त्याच्यामुळे मी ही मोठी भेंडी अशी साईडला पहिली पुसून घेतली आणि एका साईडला आहे ना दुसरी भेंडीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतली, छोटीवाली. तर इथे बघा मी डब्यामध्ये पण आहे ना असा टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यावरती ना त्याचा जो आतला जो डब्बा असतो ना तो सुद्धा टाकलेला आहे जाळीवाला, जेणेकरून ह्याला मॉइश्चर पकडणार नाही. आणि जरी पकडलं ना तर खाली टिश्यू पेपरमध्ये ते पूर्ण असं टिश्यू पेपरने तो ऑब्झर्व होईल. त्यामुळे तर इथे बघा मी ना अशी मोठी मोठी थोडी भेंडी कट करून घेत होते भाजीसाठी. इशीला भेंडीची भाजी फार आवडते, तर तिच्या टिफिनसाठी वगैरे अशी रेडी करून ठेवत होते. तर ह्याचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला दाखवेलच जेव्हा मी बनवेल तेव्हा. तर इथे बघा सगळ्या भेंडीना मी अशी पूर्ण कपड्याने पुसून वगैरे स्वच्छ अशी करून घेतली होती. तर इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर माझी पूर्ण भेंडी कट करून झाली आणि मग मी छोट्या भेंड्या, हे बघा छोटी भेंडीसुद्धा मी मस्तपैकी अशी स्वच्छ धुतली आणि त्यांनासुद्धा असं जाड कपड्याने टॉवेलच्या पुसून घेतलं होतं. आता मी ह्याला आहे ना असं उभट कट करणार आहे, कारण की ही मला फ्राय करायची आहे, म्हणजे अशी क्रंची टाईप चिप्स टाईप आपण बनवतो ना तशी मला बनवायची. तर ह्याचीसुद्धा मी रेसिपी तुम्हाला शेअर करेलच. तर इथे बघू शकता मी कशी कट करत होते ते. कसं असतं ना फ्रेंड्स, काही गोष्टी अगोदरच जर रेडी करून ठेवल्या ना तर आपल्याला कसलाच त्रास होत नाही. आणि मी जास्तीच्या भाज्या आणल्या नव्हत्या, कारण की कधी कधी काय होतं की आपण कधी कडधान्यसुद्धा बनवतो, कधी नॉनव्हेजसुद्धा असतं, शिवाय आपण कधी साऊथ इंडियन डिशेस पण बनवतो, जसं की इडली, डोसा किंवा ढोकळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच असतात. साऊथ इंडियन गुजराती वगैरे ह्या सगळ्याच डिशेस असतात. तर त्यावरती ना दिवसभराचं काम चालूनसुद्धा जातं. तर माझ्या घरी असं काही कंपल्शन नाही आहे की दोन्ही टायमाला 2-2 वेळा स्वयंपाक केलाच पाहिजे वगैरे. आणि कसं मी सध्या लाईट जेवण स्टार्ट केलं आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं पण भान ठेवावं लागतं, नाहीतर मग पुन्हा आणा आणि ते भाज्या खराब होणं हे मला ठीक नाही वाटत. तर इथे ना मी कोबी वगैरे पण आणलेला होता. तर कोबी मी असं चायनीज पोहे वगैरे बनवण्यासाठी आणि सलाडसाठी वगैरे घेऊन आले होते. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते मी काय काय भाज्यांचं प्रिपरेशन केलेलं आहे. तर इथे मी भेंडी कट करून घेतली ते दाखवते. इथे मी अद्रक ठेवलेली आहे. लिंबू मी एका साईडला ठेवले आहेत, हे कच्चे लिंबू आहेत.
पिकलेले नाही आहेत. पण जर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, जर तुम्हाला यामध्ये जर लिंबू जास्त दिवसासाठी टिकवायचे असेल तर तुम्ही टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवू शकता. एका साईडला मी काकडी ठेवलेली आहे. तर ही अद्रक लसूणची पेस्ट करण्यासाठी मी एवढी अद्रक घेतली होती. तर इथे तुम्ही बघू शकता माझी कोथिंबीरसुद्धा निवडून झालेली आहे. इथे शिमला मिरची आहे. त्याच्यानंतर मी फ्लावर जो कट केलेला होता तो सुद्धा आहे. इथे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर वांगी मी कट नाही केली कारण की वांगी ही काळपट पडतात. ही वांगी कट करायला जास्त वेळही नाही लागत. ती जेव्हाच्या तेव्हा कट केलेली होऊन जातात. तर त्याच्यानंतर शिमला मिरचीसुद्धा मी कट नाही केली कारण की शिमला मिरची कट केल्यानंतर त्याला पाणी सुटतं. तर ही जेव्हा मला बनवायची असेल त्याच्या 1 दिवस आधी मी कट करून ठेवेल. हे मी इथे कोबी घेतलेला आहे. हा पर्पल कलरचा आहे सलाडसाठी आणि हा भाजी किंवा पराठे किंवा चायनीज पोहे वगैरे बनवण्यासाठी सुद्धा यूज होतो व्हाईट कोबी. तर अशा प्रकारे हे होतं. इथे काकडी घेतलेली होती मी सांगितलंच तुम्हाला. त्याच्यानंतर कोथिंबीर पण निवडून वगैरे स्वच्छ ठेवलेली होती आणि इकडे मी देठं काढून ठेवलं. तुम्हाला सांगितलं ना की मी टिश्यू पेपरमध्ये सगळ्या मिरच्या ठेवल्या जेणेकरून त्याला मॉइश्चर पकडणार नाही. तर इथे मी रेड बेल पेपर आणि येल्लो बेल पेपरसुद्धा ठेवलेला होता तसाच. जसा मी आणला आहे तसाच ठेवला होता क्लीन रॅपमध्येच. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मिरच्या वगैरे कशा ठेवल्या आहेत मी. ते ह्या अशा सेपरेट नाही, ह्या जास्तीच्या तिखट आहेत, या थोड्या फिक्कट आहेत, ह्या इतक्या तिखट नाही आहेत. तर त्याच्यामुळे ह्या फिक्कट आणि तिखट अशा मी दोन्ही मिरच्या आणल्या होत्या. इथे हे लिंबू जे पिकलेले होते ना ते मी एका साईडला काढून ठेवले होते. तर हे जास्तीचे पिकलेले तर मी ह्यांचासुद्धा उद्या रस करून हे फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. फ्रीझरमध्ये ठेवल्यावरती ते खराब होत नाही आणि कडवटसुद्धा रस नाही लागत. तर इथे बघा मी भेंडीची उभट कापून ठेवली होती ना छोटी भेंडी, तीसुद्धा मी इथे ठेवली. तर त्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला शेअर करेल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.